नमस्कार. लाडकी बहीण योजना 9वा हप्ता 8 मार्चला. जाणून घ्या सर्व अपडेट्स. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनाच्या 9व्या हप्त्याबद्दल नवीन अपडेट जाहीर केली आहे. या अपडेटनुसार 8 मार्च 2025 पर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात हा हप्ता जमा केला जाईल. विशेष म्हणजे 8वी आणि 9वा हप्ता एकत्र मिळू शकतो. त्यामुळे महिलांना 3,000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता आहे. ही योजना जून 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि सरकारने जुलै ते जानेवारी या काळात 7 हप्ते वितरित केले आहेत. याचा अर्थ आतापर्यंत महिलांना 10,500 रुपये मिळाले आहेत. नवीन अपडेटनुसार मार्च 2025 मध्ये 8वा आणि 9वा हप्ता मिळण्याचा लाभ मिळू शकतो. जर तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. येथे लाडकी बहीण योजनेच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याच्या अपडेट्स तसेच लाभ मिळण्याची प्रक्रिया याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. हप्ता जमा होण्याची तारीख 8 मार्च 2025. मिळणारी रक्कम 1,500 प्रति महिना. हप्त्यांची संख्या 8वा आणि 9वा हप्ता एकत्र. आतापर्यंत मिळालेली रक्कम 10,500 रुपये. लाभार्थी महिला, विवाहित, विधवा, घटस्फोटित, 21 ते 65 वर्ष वयोगट. आर्थिक पात्रता: वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. राज्य: महाराष्ट्र. अधिकृत वेबसाईट ladkibahin.maharashtra.government.in. महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना जून 2024 मध्ये सुरू केली. या योजनेचा उद्देश विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा 21 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. जुलै 2024 ते जानेवारी 2025 या काळात महिलांना 7 हप्ते मिळाले आहेत. नवीन अपडेटनुसार मार्च 2025 मध्ये पुढील हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करून महिला लहान व्यवसाय सुरू करू शकतात किंवा गरजेच्या गोष्टीसाठी हा निधी वापरू शकतात. सरकारच्या मते दरमहा 2 कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनाच्या 9व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मार्च 2025 मध्ये महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल असे सांगण्यात आले आहे. 8 मार्चपर्यंत लाखो महिलांना हा हप्ता मिळेल असेही अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय 8वा आणि 9वा हप्ता एकत्र मिळू शकतो. त्यामुळे पात्र महिलांना 3,000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही? काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यासाठी पुढील अटी आहेत. फक्त 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांनाच लाभ मिळेल. महाराष्ट्रातील महिलांसाठी ही योजना आहे. अशा महिलांना लाभ मिळणार नाही ज्या चुकीचे कागदपत्र वापरून अर्ज करत आहेत. विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा अपंग महिलांना याचा लाभ दिला जाईल. फक्त ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच ही मदत मिळेल. 4,500 रुपये एकत्र कोणत्या महिलांना मिळणार? फेब्रुवारी महिन्यात काही तांत्रिक कारणांमुळे 8वा हप्ता जमा होऊ शकला नाही. तसेच 2 लाखाहून अधिक महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे सरकारने निर्णय घेतला आहे की ज्या महिलांना जानेवारी व फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही त्यांना मार्चमध्ये 3 महिन्याचा एकत्र 4,500 रुपये मिळेल. धन्यवाद.